नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मी हा परमपवित्र इतिहास सांगितला तो कानांनी ऐकताच भवपाश तुटून जातात आणि शरणागतांना मनोवांछित फल देणारे कल्पवृक्ष व दयेचे समूह असलेल्या श्री रामांच्या चरणकमलांविषयी प्रेम उत्पन्न होते. जे कान देऊन आणि मन लावून कथा ऐकतात त्यांची काया वाचा मनाने केलेली सर्व पापे नष्ट होतात. तीर्थयात्रा इत्यादी पुष्कळशी साधने, योग, वैराग्य, ज्ञान, निपुणता, अनेक प्रकारची कर्मे, धर्म, व्रत व दान, अनेक संयम, दम, जप, तप आणि यज्ञ, प्राण्यांवर दया, ब्राह्मण व गुरूंची सेवा, विद्या, विनय, विवेक यांचे आधिक्य इत्यादी जी वेदांनी अनेक साधने सांगितली आहेत, हे भवानी त्या सर्वांचे फल हरिभक्ती हेच आहे. हे श्रीरामांच्या कृपेने एखाद्यालाच मिळते असे वेद सांगतात. परंतु जे मनुष्य विश्वास बाळगून ही कथा निरंतर ऐकतात ते विनासायास मुनींना दुर्लभ अशी ही हरिभक्त प्राप्त करतात. ज्याचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरुक्त आहे तोच सर्वज्ञ, तोच गुणी, तोच ज्ञानी, तोच पृथ्वीचे भूषण, पंडित, दानी, तोच धर्मपरायण आणि कुलाचा रक्षक होय. जो कपट सोडून श्रीरामांचे भजन करतो तोच नीतीमध्ये निपुण, तोच परम बुद्धिमान होय. त्यानेच वेदांचे सिद्धांत चांगल्या प्रकारे जाणले आहे. तोच कवी, तोच विज्ञान आणि तोच रणधीर होय. जिथे श्री गंगा आहे तो देश धन्य होय. जी पतिव्रता धर्माचे पालन करते ती स्त्री धन्य होय. जो न्याय करतो तो राजा धन्य होय आणि जो आपल्या धर्मापासून ढळत नाही तो ब्राह्मण धन्य होय. जे दान देण्यात खर्च होते ते धन धन्य होय. जी पुण्याकडे लागते तीच बुद्धी धन्य व परिपक्व होय. जेव्हा सत्संग घडतो ती घडी धन्य होय आणि ज्यामध्ये ब्राह्मणाविषयी अखंड भक्ती असते तोच जन्म धन्य होय. हे उमे ऐक, ज्या कुलात रघुवीर परायण विनम्र पुरुष उत्पन्न होतो ते कुल धन्य होय आणि जगासाठी ते पूज्य होय. जरी ही कथा मी पूर्वी गुप्त ठेवली होती तरी ती मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगितली. जेव्हा मी तुझ्या मनात अधिक प्रेम आहे असे पाहिले तेव्हाच श्री रघुनाथांची कथा तुला सांगितली. जे मूर्ख असतील, धूर्त स्वभावाचे असतील आणि श्रीहरींचे लीला मनापूर्वक ऐकत नसतील त्यांना ही कथा सांगू नये. जे लोभी, क्रोधी आणि कामी हे चराचराचे स्वामी असलेल्या श्रीरामांना भजत नाही त्यांना ही कथा सांगू नये. जरी तो देवराज इंद्रासमान ऐश्वर्यशाली राजा असला परंतु ब्राह्मणांचा द्रोही असला तरीही त्याला ही कथा ऐकवू नये. ज्यांना सत्संगती अत्यंत आवडते तेच श्रीरामांच्या कथेचे अधिकारी आहेत. ज्यांना गुरूंच्या चरणी प्रेम आहे, जे नीतिपरायण आहेत आणि ब्राह्मणाचे सेवक आहेत तेच या कथेचे अधिकारी असून त्यांनाच ही कथा सुख देते आणि तेच श्री रघुनाथांना प्राणांसमान प्रिय असतात. ज्याला श्रीरामांच्या चरणी प्रेम हवे आहे आणि मोक्षपद हवे आहे त्यांनी हे कथारूपी अमृत प्रेमपूर्वक आपल्या कानरूपी द्रोणातून प्यावे. हे गिरिजे, मी कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या आणि मनातील मलिनता दूर करणाऱ्या रामकथेचे वर्णन केले. ही रामकथा जन्ममरणरूपी रोगाच्या नाशासाठी संजीवनी मुळी आहे असे वेद आणि विद्वान म्हणतात. यामध्ये 7 पायऱ्या आहेत. त्या श्री रघुनाथांची भक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहेत. ज्याच्यावर श्रीहरीची अत्यंत कृपा होते तोच या मार्गावर पाऊल ठेवतो. जे कपट न ठेवता ही कथा गातात त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे ही सांगतात, ऐकतात आणि हिची प्रशंसा करतात ते संसाररूपी समुद्राला गायीच्या खुरामुळे झालेल्या खड्ड्याप्रमाणे सहज पार करून जातात. याज्ञवल्क्य म्हणतात, ही सर्व कथा ऐकून पार्वतीच्या मनाला फार आवडली. ती सुंदर वाणीने म्हणाली, स्वामींच्या कृपेने माझा संशय निघून गेला आणि श्रीरामांच्या चरणी मला नवीन प्रेम उत्पन्न झाले. हे विश्वनाथ, तुमच्या कृपेने आता मी कृतार्थ झाले. माझ्यामध्ये दृढ रामभक्ती उत्पन्न झाली आणि माझे सर्व क्लेश नष्ट झाले. शिव पार्वतींचा हा कल्याणकारी संवाद सुख देणारा आणि शोकाचा नाश करणारा आहे. तो जन्ममरणाचा अंत करणारा, संशयांचा नाश करणारा, भक्तांना आनंद देणारा आणि संत पुरुषांना प्रिय असा आहे. जगामध्ये जितके म्हणून रामोपासक आहेत त्यांना तर या रामकथेसमान काहीही प्रिय नाही. श्री रघुनाथांच्या कृपेने मी हे सुंदर आणि पवित्र करणारे चरित्र आपल्या बुद्धीनुसार गायले आहे. तुलसीदास म्हणतात, या कलियुगात योग, यज्ञ, जप, तप, व्रत आणि पूजन इत्यादी कोणतेही दुसरे साधन नाही.
बस श्रीरामांचे स्मरण, त्यांचे गुण गाणे आणि निरंतर त्यांचेच गुणसमूह ऐकणे एवढेच करावे. पतितांना पवित्र करणं हा ज्यांचा बाणा प्रसिद्ध आहे असे कवी, वेद, संत आणि पुराणे सांगतात. अरे मना, कुटिलता सोडून त्यांनाच भज. श्रीरामांना भजल्यामुळे कुणाला परमगती मिळाली नाही. अरे मूर्ख मना, ऐक, पतितांना पावन करणाऱ्या श्रीरामांना भजून कुणाला परमगती मिळाली नाही. गणिका, अजामिळ, व्याध, गिधाड, गज इत्यादी अनेक दुष्टांना त्यांनी तारले. अभीर, यवन, किरात, खस, चांडाळ इत्यादी जे अत्यंत पापरूपच आहेत, ते सुद्धा एकदा त्यांचे नाम घेऊन पवित्र होतात. त्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. जे मनुष्य रघुवंशाचे भूषण श्रीराम यांचे हे चरित्र ऐकतात, सांगतात आणि गातात, ते कलियुगातील पापे आणि मनाची मलिनता धुवून टाकून विनासायास श्रीरामांच्या परमधामात जातात. जास्त काय, जे मनुष्य या रामचरित मानसातील 5-7 चौपाया सुद्धा मनोहर मानून हृदयात धारण करतात, त्यांचे 5 प्रकारच्या अविद्यांमुळे उत्पन्न झालेले विकार श्रीराम हरण करून घेतात. परम सुंदर, सर्वज्ञ, कृपानिधान आणि अनाथांवर प्रेम करणारे असे एक श्री रामचंद्रच आहेत. त्यांच्यासारखा निष्काम भावनेने हित करणारा सुहृदय आणि मोक्ष देणारा दुसरा कोण आहे? ज्यांच्या लेशमात्र कृपेमुळे मंदबुद्धीच्या तुलसीदासाने हे परम शांती प्राप्त केली, त्या श्रीरामांच्या समान प्रभू कुठेही नाही. हे रघुवीर, माझ्यासारखे दीन कोणी नाही आणि तुमच्यासारखा दीनांचा हित करणारा कोणीही नाही. असा विचार करून हे रघुवंश शिरोमणी, माझे जन्ममरणाचे भयानक दुःख हरण करा. ज्याप्रमाणे कामी पुरुषाला स्त्री प्रिय असते आणि लोभी मनुष्याला धन प्रिय वाटते, तसेच हे रघुनाथ, हे श्रीराम, तुम्ही मला निरंतर प्रिय वाटत राहा. श्रेष्ठ कवी भगवान शंकरांनी प्रथम ज्या दुर्लभ मानस रामायणाची रचना श्री रामचंद्रांच्या चरणकमलांवर अनन्य भक्ती प्राप्त होण्यासाठी केली होती, ते मानस रामायण श्री रघुनाथांच्या नामामध्येच निरत आहे. हे जाणून तुलसीदासाने आपल्या अंतःकरणातील अंधकार नष्ट करण्यासाठी या मानसाच्या रूपाने ते लोकभाषेत रचले. हे श्री रामचरितमानस पुण्यरूप, पापांचे हरण करणारे, सदा कल्याणकारी, विज्ञान आणि भक्ती देणारे, माया, मोह आणि मोल यांचा नाश करणारे, परम निर्मल प्रेमरूप जलाने भरलेले आणि मंगलमय आहे. जे मनुष्य भक्तिपूर्वक या मानस सरोवरात बुडी मारतात, त्यांना संसाररूपी सूर्याची अत्यंत प्रखर किरणे होरपळवीत नाहीत. कलियुगातील सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्री रामचरित मानसातील हे कार्य समाप्त झाले. जय श्रीराम.